नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। शक्तीपीठ महामार्ग आणि अलमट्टी धरणाच्या उंचीवाढी विरोधात जनजागृती करण्यासाठी कोल्हापुरात मेळावा आयोजित करण्यात येणार। महाविकास आघाडीच्या कोल्हापुरात झालेल्या बैठकीत निर्णय। कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघांची प्रारूप रचना जाहीर। प्रारूप रचनेनुसार करवीर आणि कागल या तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेचा प्रत्येकी एक मतदारसंघ वाढला। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शनं। सकल मराठा समाजासह विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग। शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करत राजेश क्षीरसागर विमान घेतील। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवलेंची आमदार क्षीरसागरांवर बोचरी टीका। आणि मद्यावरील करवाढी बरोबरच मद्य विक्रेत्यांच्या वार्षिक परवाना शुल्क वाढी विरोधात मद्य विक्रेत्यांच्या राज्यव्यापी बंदमध्ये कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विक्रेत्यांचा सहभाग। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। शक्तीपीठ महामार्ग आणि अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाविरोधात आज महाविकास आघाडीची बैठक झाली। या बैठकीत शक्तीपीठ महामार्ग झाला आणि अलमट्टी धरणाची उंची वाढली तर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील शेती आणि रहिवासी भागावर होणाऱ्या परिणामांची जनजागृती करण्यासाठी लवकरच कोल्हापुरात भव्य मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला। कोट्यवधी रुपये खर्च करून शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला विरोध करण्यासाठी आज जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, माजी उपनेते संजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष VB पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, कॉम्रेड प्राध्यापक उदय नारकर, अतुल दिघे, बाबासाहेब देवकर यांनी शक्तीपीठ आणि अलमट्टी धरणाच्या उंची वाढी विरोधात आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या। या बैठकीनंतर बोलताना विजय देवणे यांनी शक्तीपीठ समर्थनाचा गाजावाजा करणाऱ्या राज्य सरकारच्या लोकप्रतिनिधींनी हिम्मत असेल तर बिंदू चौकात एकाच व्यासपीठावर यावं असं खुलं आव्हान दिलं। शक्तीपीठ महामार्गाला 50 ते 60 लोकांनी समर्थन केलेल्याची महाराष्ट्राच्या या ज्या शक्तीपीठ महामार्गाचे संचालक आहेत त्यांना दाखवण्याचा प्रयत्न झाला। त्यामुळे आमचं असं मत आहे, हजारो हरकती या महाराष्ट्रामध्ये दिल्या गेलेल्या आहेत, 13 जिल्ह्यातून दिलेले आहेत आणि आज नाही आहे, जवळजवळ वर्ष दीड वर्ष हा लढा सुरू आहे। आणि ह्या हरकती दिल्या असताना समर्थनाच्या खोट्या हरकती दिल्या म्हणून सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस यांनीही मांडलं आणि 50-60 हरकती दिल्या म्हणून सांगितलं जातं। वारंवार हरकती घेता येत नाहीत। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी प्रांत आणि तहसीलदारकडनं तपासून घ्याव्यात, त्या हरकतीच्या आमच्याकडे पोच आहे। म्हणून आमचं मत आहे, शक्तीपीठमध्ये समर्थन करणाऱ्या माणसांनी बिंदू चौकात यावं आणि आम्ही ही हरकती घेणारी जी माणसं आहे ज्यांना आम्हाला शक्तीपीठ नको आहे त्यावेळेला आम्हीही आमचे शेतकरी घेऊन तिथं येतो। तिथं खरं दूध का दूध आणि पाणी होऊन जाईल। त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त डिवचू नका। शेतकऱ्यांचा संताप जर अनावर झाला तर महाराष्ट्राच्या विधानसभेचं कामकाज व्यवस्थितपणे चालणार नाही, अशा पद्धतीचा आज या ठिकाणी आम्ही निर्वाळीचा इशारा दिलेला आहे। शेतकऱ्यांचा अंत पाहू नका असा इशारा देत लवकरच या संदर्भात मेळावा घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचं देवणे यांनी सांगितलं। कोल्हापुरामध्ये महापुराची परिस्थिती आहे। सांगलीपासून कोल्हापूरपर्यंत 3 पूल होणार आहेत। या 3 पुलामध्ये कृष्णाच्या पाण्याची पातळीची जर का फूग वाढली तर ती पाण्याची पातळी कोल्हापूर शहरामध्ये येणार आहे। म्हणून खास करून कोल्हापूर शहरातल्या 29 वॉर्डमधल्या सर्व नगरसेवक ज्यांनी निवडणूक लढवली, जे निवडणूक लढवणार आहेत
त्या भागातले सर्व लोकप्रतिनिधी, कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूरचे आमदार, महाविकास आघाडीचे आमचे प्रमुख आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये एक भव्य मेळावा घेतला जाईल आणि कोल्हापूरला पुराच्या पाण्यापासून वाचवा आणि शक्तिपीठ घालवा अशा पद्धतीचा नारा त्या ठिकाणी आम्ही दिला जाईल. जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी सुपारी घेऊन राजेश क्षीरसागर शक्तिपीठ महामार्गाचं समर्थन करत असल्याची घणाघाती टीका केली. एक कोल्हापूर जिल्ह्याच्या माध्यमातून एक फार मोठे प्रगतशील शेतकरी तयार झालेले आहेत, ज्यांनी कधीही शेतामध्ये ट्रॅक्टर चालवला नाही, ज्यांनी कधीही शेतामध्ये नांगर फिरवलं नाही, की जे कधी भाजी लावण्यापासून त्या भुईमुगाच्या शेंगा काढण्यापर्यंत कधीच गेले नाही, काय कसले चिखलात गेले नाही. त्यांना शेतामधील चिखल हा त्यांच्या जीवनामधील कधीच प्रश्न नाही. असे कोल्हापूर जिल्ह्यातील फार मोठे प्रगतशील शेतकरी सन्मान्य राजेश क्षीरसागर हे आता यांनी नवीन एक उडी घेतलेली आहे, शक्तिपीठ महामार्गाने आलमट्टी धरण. म्हणजे यांना कसलंही ज्ञान नाही, पण एक सुपारी घेऊन पुन्हा यांनी उडी मारलेली आहे असं माझं ठाम म्हणणं आहे. माजी नगरसेविका भारती पोवार यांनीही शक्तिपीठ विरोधातील लढा चालूच राहणार असल्याचा इशारा दिलाय. शक्तिपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत होऊ दिला जाणार नाही असा शेतकऱ्यांच्या निर्धाराबरोबर शहरवासियांनी सुद्धा निर्धार करायचं ठरवलेला आहे. आणि हा विरोध हा कुणाच्या फायद्यासाठी नसून हा विरोध शेतकरी उद्ध्वस्त होत आहे. त्या उद्ध्वस्त शेतकऱ्याला त्याच्या जागेतून हलवण्याचा अधिकार महाराष्ट्र शासनाला नाही आहे. आणि म्हणून शक्तिपीठाला होणारा विरोध हा सर्वसामान्य जनतेच्या हक्काचा लढा आहे. बैठकीला राजू लाटकर, आर के पोवार, बाबूराव कदम, दिलीप पवार, व्यंकप्पा भोसले, रघुनाथ कांबळे, चंद्रकांत यादव, सागर कोंडेकर, सम्राट मोरे, अनिल घाटगे, सुभाष देसाई, शिवाजी मगदूम, हसन देसाई, अवधूत साळुखे, विशाल देवकुळे, सर्जेराव देसाई, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, इंद्रजित बोंद्रे, नंदकुमार सूर्यवंशी, राजाराम गायकवाड, भरत रसाळे, दत्तात्रय वारके, अनिल लवेकर, किशोर खानविलकर, विजय सूर्यवंशी, रियाज सुभेदार, जय पटकारे, सुयोग मगदूम, सुलोचना नायकवडे, बबन रानगे, भैया शेटके, संपत चव्हाण, उज्ज्वला चौगले आदी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघांची प्रारूप रचना आज जाहीर झाली आहे. या नव्या प्रारूप रचनेनुसार करवीर आणि कागल या तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेचा प्रत्येकी एक मतदारसंघ वाढलाय. या प्रारूप रचनेवर 21 जुलैपर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रशासनानं तयारी सुरू केली आहे. आज सोमवारी जिल्हा परिषदेचे 68 गट आणि पंचायत समितीचे 136 गण यांचे प्रारूप मतदारसंघ जाहीर झाले. नव्या प्रारूप आराखड्यामध्ये मात्र करवीर आणि कागल तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी प्रत्येकी 1 तर पंचायत समितीसाठी प्रत्येकी 2 मतदारसंघ वाढलेत. यामुळे करवीर तालुक्याचा नेहमीप्रमाणे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असणाऱ्या जिल्हा परिषदेवर वरचष्मा राहणार आहे. कागलसह आजरा, चंदगड, हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील मतदारसंघात फेरबदल झालेत. यामधील गावांची उलथापालथ लक्षात घेता कोणती गावं कुणाच्या फेवरमध्ये आहेत हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होईल. त्याचबरोबर उर्वरित 4 तालुक्यात मतदारसंघांची रचना पूर्वीप्रमाणेच राहणार आहे. जिल्हा परिषदेच्या मतदारसंघासाठी आणि पंचायत समितीच्या मतदारसंघासाठी जिल्ह्याच्या 2011च्या जनगणनेनुसार ग्रामीण लोकसंख्या विचारात घेण्यात आली आहे. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 38,76,000 आहे, ज्यापैकी 12,30,009 शहरी आणि 26,45,992 ग्रामीण भागात राहतात. या माहितीवरून प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आलाय. जिल्ह्यामध्ये 12 तालुके, 12 पंचायत समित्या, 2 महानगरपालिका, 10 नगरपालिका आणि 1025 ग्रामपंचायती आहेत. या सर्व माहितीच्या आधारे सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 67 वरून पुन्हा 68 तर पंचायत समिती सदस्य संख्या 134 वरून 136 इतकी झाली आहे. प्रस्तावित हद्दवाढीमध्ये ज्या गावांचा समावेश होता त्या गावांचा समावेशही जिल्हा परिषद प्रारूप आराखड्यात
आराखड्यामध्ये करण्यात आलाय. भौगोलिक रचनेचा तसंच नव्यानं निर्माण झालेल्या नगरपंचायतींचा विचार करता कागल आणि करवीर तालुक्यात दोन्ही मतदारसंघांची संख्या प्रत्येकी 1 गट आणि 2 गणानं वाढली आहे. यापूर्वी कागल तालुक्यात जिल्हा परिषदेचे 5 तर पंचायत समितीचे 10 मतदारसंघ होते. आता जिल्हा परिषदेसाठी 6 तर पंचायत समितीसाठी 12 मतदारसंघ तथा गट झालेत. करवीर तालुक्यात जिल्हा परिषदेचे 11 तर पंचायत समितीचे 22 मतदारसंघ तथा गण होते. ते आता नव्या रचनेत जिल्हा परिषदेचे 12 तर पंचायत समितीचे 24 मतदारसंघ झालेत. दरम्यान यावर हरकती स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. या हरकतींची विभागीय आयुक्तांकडे सुनावणी होईल. त्यानंतर हा प्रस्ताव पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे येईल आणि 18 ऑगस्टला जिल्हाधिकारी हा प्रारूप रचना प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाला सादर करतील. कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढत ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी सेविकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन नको, वेतन देण्यात यावं, सर्वोच्च न्यायालयानं लागू केलेल्या ग्रॅज्युएटीची अंमलबजावणी करावी, अंगणवाडी सेविकांच्या मुख्य सेविका पदोन्नतीचे निकष बदलून 55 वर्ष वयोमर्यादा करण्यात यावी आदी मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढला. यावेळी जिल्हा परिषदेच्या आवारात ठिय्या आंदोलन करत अंगणवाडी सेविकांनी जोरदार घोषणाबाजी केली. याप्रसंगी बोलताना जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या जिल्हाध्यक्षा जयश्री पाटील यांनी कामाच्या दबावामुळे राज्यात काही अंगणवाडी सेविकांना जीव गमवावा लागलाय. भविष्यात अंगणवाडी सेविकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्याला राज्यातील फडणवीस सरकार जबाबदार राहील असा इशारा दिला. जुलैला देशव्यापी राज्यव्यापी संप होता अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आणि सगळ्याच कामगार संघटनांचा. त्या दिवशी पण संप महाराष्ट्रभर अंगणवाडी सेविका केल्या. पण आज हा मुद्दा आमचा आहे की FRS हे बंद व्हायला पाहिजे. FRSच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं भयंकर पिळवणूक होते, मानसिक त्रास होतोय. आज महाराष्ट्रातल्या 4 सेविका आमच्या एक्सपायर झालेल्या आहेत FRSमुळे आणि खूप प्रेशरदायक काम आहे आणि व्हर्जन वारंवार बदलत असतं मोबाईलचं. एक तर सिम कार्ड कंपनीचं नाही आहे, मोबाईल कंपनीचं नाही आहे. प्रायव्हेट मोबाईलमध्ये काम करतात नवऱ्याच्या किंवा मुलांच्या मोबाईलमध्ये अंगणवाडी सेविका आणि त्या प्रेशरखाली सेविकांना BP शुगरचा त्रास जास्त सुरू झाला आहे. आणि महाराष्ट्रात इथून पुढे जर सेविकाने काहीतरी झालं, एक्सपायर झालं सेविका, तर ह्याला पूर्णपणे देवेंद्र फडणवीस सरकार हे जबाबदार असणार आहे. आंदोलनात सरिता कंदले, शोभा भंडारे, क्षमा पठाण, कुंदा बडबडे, अर्चना पाटील, सुनंदा कुराडे, विद्या कांबळे, अनिता माने, अंजली क्षीरसागर, सुरेखा कांबळे यांच्यासह जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सहभागी झाल्या होत्या. कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष ताकदीनं उतरणार आहे, अशी घोषणा आम आदमी पक्षानं आज पत्रकार बैठकीत केली आहे. कोल्हापूरला हवा बदल नवा या मोहिमेखाली कार्यकर्ता नोंदणी अभियानाची सुरुवात पक्षानं केली असून याद्वारे जिल्ह्यातील 10,000 लोकांना पक्षासोबत जोडण्याचं लक्ष्य असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची वाट मोकळी झाली आहे. राज्य निवडणूक आयोगानं प्रभाग रचनेचा कार्यक्रमही जाहीर केलाय. या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेत. आम आदमी पार्टीनंही याबाबत आपली भूमिका पत्रकार बैठकीत स्पष्ट केली आहे. येणाऱ्या कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिका, जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत ताकदीनं उतरणार असल्याची घोषणा आम आदमी पक्षानं केली आहे. आम आदमी पार्टी जनतेतून देणग्या घेऊन निवडणुका लढवणार आहे. कोल्हापूरला हवा बदल नवा या मोहिमेखाली कार्यकर्ता नोंदणी अभियानाची सुरुवात पक्षानं केली असून याद्वारे जिल्ह्यातील 10,000 लोकांना पक्षासोबत जोडण्याचं लक्ष्य असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. या पत्रकार बैठकीला आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, जिल्हाध्यक्ष अरुण गळदगे, उत्तम पाटील, वसंत कोरवी, किरण साळोखे, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी उपस्थित होते. इचलकरंजी शहराला अनियमित आणि अपुरा पाणी पुरवठा होतोय. नवीन पाईपलाईनचं काम अपूर्ण आहे, त्यामुळे मक्तेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे केली आहे. येत्या 4 दिवसात कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही यावेळी देण्यात आलाय.
इचलकरंजी शहराला कृष्णा पाणी योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या 20 वर्षांपासून या पाणी योजनेला वारंवार गळती लागतीये. 2 वर्षांपूर्वी माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी नवीन पाईपलाईनसाठी 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता. पण हे काम अजूनही अपूर्णच आहे. आंबेडकर पुतळा ते फिल्टर हाऊसपर्यंत अजून पाईपलाईन टाकण्याची गरज आहे. मात्र मक्तेदाराकडून ते काम पूर्ण केलं जात नाही. त्यामुळे कामात दिरंगाई करणाऱ्या मक्तेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आली आहे. आज आयुक्त पल्लवी पाटील यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलं. येत्या 4 दिवसात कारवाई केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान शुक्रवारपर्यंत याबाबतचा अहवाल मागवू असं आश्वासन आयुक्त पाटील यांनी दिलं. यावेळी सागर चाळके, शशांक बावचकर, प्रकाश मोरबाळे, सदा मलाबादे, अमरजीत जाधव, उदयसिंग पाटील आदी उपस्थित होते. रविवारी अक्कलकोट इथं एका कार्यक्रमादरम्यान शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला केला. या विरोधात राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. आज सर्व पक्षीयांनी कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शनं करत या हल्ल्याचा निषेध केला. अक्कलकोट इथं एका कार्यक्रमादरम्यान संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी रविवारी काळं फासलं होतं. या विरोधात राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज सर्व पक्षीयांनी निदर्शनं केली. यावेळी अनेकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी या घटनेचा निषेध करून जशास तसं उत्तर देऊ असा इशारा दिलाय. भ्याड हल्ला झालेला आहे. त्या भ्याड हल्ल्याचा या ठिकाणी निदर्शनं किंवा निषेध करण्यासाठी कोल्हापूरचे शाहूप्रेमी एकत्र जमलेले नाही आहेत. कारण कोल्हापूर हे कोल्हापूर आहे. विचाराला विचाराने उत्तर देतं आहे. परंतु जर कोण काय चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर त्याला कोल्हापुरी पायतान हातात घेऊन उत्तर दिलं जाते. त्यामुळं या ठिकाणी आम्ही जो काय आता चुकीचा पद्धत चालू आहे त्याला कोल्हापुरी इसका दाखवण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र झालेलो आहे. ज्यावेळी कोश्यारी असेल, कोरटकर असेल, अगदी सोलापूरकर असेल, त्यांनी शिवाजी महाराजांची बदनामी केली, त्यावेळी बांडगुळं बिळात जाऊन बसलेली होते, चिडीचूप होते. आणि आता शिवाजी महाराजांच्या विषयी बेगडी प्रेम दाखवून जर आमचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष जे वैचारिक नेतृत्व महाराष्ट्राला लाभलेलं आहे, युवकांना एक विकासात्मक पाऊल त्यांनी दिलेलं आहे, अशा जर हल्ला करण्याचा जो काय प्रयत्न केलेला आहे, हल्ला नाही तो हत्येचा प्रयत्न होता, त्याच्याविषयी आम्ही कोल्हापूरकर सर्व समाज संघटना सर्व धर्मी इथे एकत्र आलेलो आहोत. वैचारिकला वैचारिक आणि ठोक्याला ठोका दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही आहोत. या प्रवृत्तीला गाडण्यासाठी एकेची मोठ बांधूया असं आवाहन यावेळी शिवाजी पाटील यांनी केलं. 1928 पासून 5 वेळा महात्मा गांधीच्यावर अटॅक झाला आणि शेवटी महात्मा गांधींचा अंत झाला. तसं आता ही लागण आहे, ही काय आजकालची नाही, ही अनेक वर्षापासून चालत आलेली आहे. जवळजवळ या 60-75 वर्ष होत आलीत. आता आपण जर असं बघत बसलो आणि हे मागं जाऊन दे आणि पुढे जाऊया म्हणलं तर आता खपणार नाही. आता आपण काय करूया, एकीची मोठ बांधून आपण एकत्र येऊया, एवढी माझी समाजाला कळकळीची विनंती आहे. या निदर्शनात चंद्रकांत पाटील, राजू सावंत, रुपेश पाटील, संजय पटकारे, सुनीता पाटील, हिंदूराव हुजरे पाटील, शशिकांत पाटील, इंद्रजित सावंत, उमेश पोवार, बाळासाहेब पाटील, विकास जाधव, भगवान काईगडे, अभिजित कांजर, राहुल इंगवले, सुधा सरनाईक, शैलजा भोसले, उमेश सूर्यवंशी, हिदायत मणेर, राजू मालेकर, कादर मलबारी, निलेश चव्हाण, संयोगिता देसाई, चारुशीला जाधव, सुवर्णा मिठारी, शाहीर दिलीप सावंत आदींनी सहभाग घेतला. कोल्हापुरातील एका ठेकेदारानं 4 दिवसांपूर्वी हेलिकॉप्टर खरेदी केल्याची कबुली दिली होती. हाच धागा पकडत जर छोटा ठेकेदार हेलिकॉप्टर खरेदी करत असेल तर शक्तीपीठ महामार्ग समर्थनातून राजेश क्षीरसागर विमान खरेदी करतील असा टोला शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांनी लगावलाय.
आमदार सतेज पाटील यांनी टोप इथल्या खणीतील अवैध उत्खननासंदर्भात विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करताना अवैध उत्खननातून कोल्हापुरातील एका ठेकेदारानं हेलिकॉप्टर खरेदी केल्याची माहिती दिली होती. यानंतर कोल्हापुरातील संबंधित ठेकेदारानं पत्रकार बैठक घेऊन हेलिकॉप्टर खरेदी केल्याची कबुली दिली होती. आज हाच धागा पकडत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांना लक्ष्य केले. कोल्हापुरातील एक छोटा ठेकेदार जर हेलिकॉप्टर खरेदी करत असेल तर शक्तिपीठ महामार्गाचं समर्थन करणारे राजेश क्षीरसागर हे बोईंग जेट विमान खरेदीसाठी धडपडत आहेत का, असा टोला इंगवले यांनी लगावलाय. उर्वरित 25% जे काम शिल्लक आहे मुंबई गोवा महामार्ग, त्या महामार्गाचा जर कॉन्ट्रॅक्टर हेलिकॉप्टर घेऊ शकत असेल तर शक्तिपीठ आणि आलमट्टी हे जे 2 विषय हायलाईट सुरू आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, तर मला वाटतं राजेश क्षीरसागर हे हेलिकॉप्टर घेणार नाहीत, हे बोईंग जेट विमान घेण्यासाठी धडपडत आहेत का, हा कोल्हापूरवासियांना प्रश्न पडलेला आहे. इचलकरंजीतील 51 कोटी रुपये खर्चाच्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी शहराची अवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे शहरात मोठे छोटे अपघात घडत असून शहरातील रस्त्यांच्या या दुरावस्थेकडे खासदार आमदार कधी लक्ष देणार असा सवाल इचलकरंजीकर विचारतायत. इचलकरंजी शहर खड्डेमुक्त व्हावं यासाठी तत्कालीन आमदार प्रकाश आवाडे यांच्या माध्यमातून रस्त्यांसाठी 51 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. यानंतर शहरात रस्ते तयार करण्यात आले. मात्र 51 कोटींच्या रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम झाल्यानं पावसानं सर्व रस्ते उखडलेत. शहरातील प्रत्येक रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी शहराची अवस्था झाली आहे. या रस्त्याकडे खासदार आमदार आणि लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केलंय. निकृष्ट दर्जाचे रस्ते करणाऱ्या मक्तेदारावर गुन्हे दाखल करावेत. ज्यांनी 51 कोटीचं टेंडर भरून निकृष्ट रस्ते केलेत त्यांना आमदार खासदारांनी जाब विचारावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. राज्य सरकारनं मद्य उत्पादन शुल्क आणि वार्षिक परवाना फीमध्ये वाढ केली आहे. ही वाढ मागं घ्यावी यासाठी आज राज्यातील हॉटेल व्यावसायिक आणि परमिट रूम बिअर बार व्यावसायिकांनी व्यवसाय बंद ठेवले. कोल्हापुरातही हॉटेल आणि बिअर बार व्यावसायिकांनी व्यवसाय बंद ठेवत सरकारच्या अन्यायी दरवाढीचा निषेध केला. राज्य सरकारनं मद्यविक्रीच्या उत्पादन शुल्कात 60% तर बिअर बार व्यावसायिकांसाठी वार्षिक परवाना फीमध्ये 15% वाढ केली आहे. याशिवाय परमिट रूमसाठी 10% व्हॅट लावण्यात आलाय. या दरवाढीला राज्यभरातील परमिट रूम बिअर बार व्यावसायिकांचा तीव्र विरोध आहे. राज्य सरकारनं लादलेल्या या दरवाढीमुळं परमिट रूम बिअर बारमधील ग्राहकांची संख्या झपाट्यानं घटत आहे. सरकारच्या अन्यायी करवाढीमुळं परमिट रूम व्यावसायिक अडचणीत येणार आहेत. राज्य सरकारच्या या अन्यायी करवाढीला विरोध करण्यासाठी आता राज्यभरातील परमिट रूम बिअर बार व्यावसायिकांनी आज व्यवसाय बंद ठेवून राज्य सरकारच्या करवाढीला विरोध दर्शवलाय. कोल्हापुरातील व्यावसायिकांनीही आपले व्यवसाय बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याचं कोल्हापूर जिल्हा परमिट रूम बिअर बार असोसिएशनचे अध्यक्ष उदयसिंह निंबाळकर यांनी सांगितलं. महाराष्ट्र शासनाच्या अन्यायकारक जी वाढ केलेली आहे उत्पादन शुल्कमध्ये जवळजवळ 60 ते 100% वाढ, त्याचप्रमाणे आमच्या व्हॅटची आमची अशी मागणी होती की ती रद्दच करावा, परंतु 5%वरून 10%वर नेणे. प्रत्येक वर्षी फी लायसन फीमध्ये वाढ ही 10% होती, आत्तापर्यंत 4-5 वर्षामध्ये ती एकदम 15% केलेली आहे. या सगळ्या गोष्टीमुळं परमिट रूमचा व्यवसाय हा पूर्णपणे डबघाईत आलेला आहे. आणि आज आमच्या ज्या शिखर संस्था आहेत मुंबईच्या फेडरेशन ऑफ हॉटेल असोसिएशन अँड रेस्टॉरंट आणि आहार यांनी यासाठी केलेलं आवाहन संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी बंदचं आवाहन केलेलं आहे. त्यामुळं आम्ही आमचे व्यवसाय बंद ठेवून या ठिकाणी निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना देण्यासाठी आलेलो आहे. हॉटेल व्यावसायिक उज्ज्वल नागेशकर यांनीही राज्य सरकारच्या करवाढ धोरणामुळं हॉटेल व्यवसाय आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्याचं सांगितलं. कोल्हापूर जर का आज बघितलं, म्हणजे कालची फिगर बघितली, गेल्या 2 दिवसामध्ये साधारण 1.5 लाख पर्यटक कोल्हापूरला आले होते. आणखी त्याच्यामध्ये ही सेवा कोल्हापूरचे हॉटेल व्यावसायिक चांगल्या प्रकारे देत आहे. आणखी इनडायरेक्टली आम्ही
इकॉनॉमीला चांगल्या प्रकारे हातभार लावत असताना ही जी अयोग्य वाढ केलेली आहे ती आम्ही सरकारला निवेदन देणार आहोत. दरम्यान आज दुपारी कोल्हापुरातील हॉटेल बिअर बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हा प्रशासनाकडे सादर केलंय. 100 वर्षांची गौरवशाली परंपरा असलेला श्रीराम सेवा संस्थेनं बदलत्या काळानुरूप सुरू केलेला श्रीराम बझार निश्चितच ग्राहकांच्या पसंतीला उतरेल. ही संस्था पुढं अशीच 100 वर्ष कार्यरत राहो अशी अपेक्षा रिझर्व्ह बँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात यांनी व्यक्त केलाय. कसबा बावड्यातील श्रीराम विकास सेवा सोसायटीच्या वतीनं नव्यानं सुरू करण्यात आलेल्या श्रीराम बझारच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला DY पाटील ग्रुपच्या विश्वस्त शांतादेवी D पाटील आणि आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कसबा बावड्यातील श्रीराम विकास सेवा सोसायटीच्या वतीनं एकाच छताखाली सर्व गृहउपयोगी वस्तू आणि पदार्थ विक्रीचं दालन असलेल्या श्रीराम बझार सुरू करण्यात आलाय. रिझर्व्ह बँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत याचं उद्घाटन करण्यात आलं. यानंतर श्रीराम बझारच्या नामफलकाचं उद्घाटन उषा थोरात, शांतादेवी D पाटील, आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत फीत कापून करण्यात आलं. यावेळी बोलताना रिझर्व्ह बँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात यांनी 100 वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या श्रीराम सेवा संस्थेनं बदलत्या काळानुरूप सुरू केलेला श्रीराम बझार निश्चितच ग्राहकांच्या पसंतीस उतरेल असं सांगून संस्था पुढं अशीच 100 वर्ष कार्यरत राहो अशी अपेक्षा व्यक्त केली. संस्थेचे मार्गदर्शक आमदार सतेज पाटील यांनी यावेळी बोलताना श्रीराम सेवा संस्था ही बावड्याचा आत्मा असल्याचं सांगितलं. संस्था कायम चालत राहिली पाहिजे ही दक्षता सर्वांना घ्यावी लागेल. संस्थेनं नव्यानं सुरू केलेल्या श्रीराम बझारमधून सर्व सभासद, ग्राहक आणि कर्मचाऱ्यांनी खरेदी करावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यावेळी संस्थेचे उपसभापती अनंत पाटील यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. या कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील, KDCC बँकेचे कार्यकारी संचालक GM शिंदे, श्रीराम सेवा संस्थेचे सभापती संतोष पाटील, मिलिंद पाटील यांच्यासह सर्व संचालक आणि सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते. इचलकरंजी शहरातील घंटागाडीद्वारे केल्या जाणाऱ्या कचरा संकलनात गैरव्यवहार होत असून या प्रकरणी महापालिकेनं संबंधित अधिकाऱ्यांची आणि मक्तेदाराची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी महाविकास आघाडीने केली आहे. महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलंय. इचलकरंजीतील घंटागाडीद्वारे कचरा संकलन करण्यात अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केलाय. या प्रकरणी त्रिसदस्यीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मक्तेदार कंपनी NDK हॉस्पिटॅलिटी LLP फलटण यांच्याशी 2 वर्षांसाठी 14,62,56,500 रुपयांचा करार करण्यात आलाय. कंपनीनं 16 ऑक्टोबर 2024 पासून काम सुरू केलंय. मात्र प्रतिदिन लाखो रुपये खर्च होऊनही प्रत्यक्षात सेवा अपुरी असल्याचं माजी नगरसेवक शशांक बावचकर यांनी सांगितलं. इचलकरंजी महानगरपालिकेनं 11 ऑक्टोबर 2024 रोजी 14 कोटी 60 लाख रुपयाचं घनकचरा व्यवस्थापनाच्या अंतर्गत प्रत्येक घरामध्ये जाऊन स्वच्छता, कचरा गोळा करणे आणि त्या कचऱ्याची वाहतूक करून कचरा डेपोवर जमा करण्याच्या कामाची निविदा नितीन D कदम या कंपनीला त्या ठिकाणी दिली आहे. 7-8 महिन्याच्या कालावधीनंतर बघितलं तर शहरामध्ये कचरा प्रचंड मोठ्या प्रमाणावर साठतो. JCB, पोकलॅन आणि क्रेनचे पैसे त्याच्यामध्ये लावले जातात. दर दिवशी 2 लाख रुपये या कामावर खर्च होतात, पण काम काही तिथं दिसून येत नाही. कुठल्याही पद्धतीचं JCB वापरल्याचं रेकॉर्ड त्या ठिकाणी नाही आहे. त्यामुळे या एकूण 14 कोटी 60 लाखाच्या कामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे अशा पद्धतीचे मांडणी आम्ही आज आयुक्तांच्याकडे केली. आयुक्तांना भेटून त्या संदर्भात सांगितलं सगळी माहिती. 40 घंटागाड्याच केवळ चालू आहेत. 68 घंटागाड्या रेकॉर्डवर जरी असल्या तरी अनेक घंटागाड्या बंद असून त्या गॅरेजमध्ये झाल्यात आणि त्याचे पैसे दिले नाहीत म्हणून तो गॅरेजवाला ते सोडत नाही. असा सगळा भोंगळ कारभार महानगरपालिकेचा या ठिकाणी चालू आहे. आम्ही आयुक्तांना सांगितलं आहे याच्यामध्ये जो काही भ्रष्टाचार झाला आहे त्या भ्रष्टाचाराची सारी चौकशी करा आणि भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले जे अधिकारी आहेत, ज्यांनी बिलावर सह्या केल्या, मग ते आरोग्य अधिकारी असतील, SI असतील, आयुक्त असतील, उपायुक्त असतील, जे कोणी या चेनमध्ये आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करा, त्यांच्यावर फौजदारी दाखल करा आणि जनतेचा हा जो पैसा
दरोड्याच्या रूपानं बाहेर चालला आहे, हे कुठंतरी थांबवण्याच्या संबंधीची पावलं या ठिकाणी उचला. आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं की शुक्रवारपर्यंत याचा अहवाल कोल्हे मॅडम तयार करतील आणि सोमवारी आम्हाला भेटण्याच्या संदर्भात त्यांनी सूचना केली आहे. सोमवारपर्यंत आम्हाला यातनं काय नेमकं आउटपुट येतोय तो बघून आम्ही पुढची दिशा या संदर्भामध्ये ठरवणार आहोत. माजी नगरसेवक सागर चाळके यांनी कामासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामग्रीचं बिल नियमितपणे दिलं जातं, मात्र किती तास आणि किती प्रमाणात काम झालं याचं कोणतंही सुस्पष्ट रेकॉर्ड नसल्याची तक्रार केली आहे. या संपूर्ण प्रकरणात महानगरपालिकेचं आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता असून याची जबाबदारी निश्चित करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आली आहे. कोल्हापुरातील कसबा बावड्यातील डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकला टॉप मेरिटच्या विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे. प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय. कसबा बावड्यातील डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकला टॉप मेरिटच्या विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे. 96.20% गुण मिळवलेल्या सत्यम बाजीराव गायकवाड या विद्यार्थ्यानं मेकॅनिकल शाखेला प्रवेश घेतला आहे. 95.80% गुण मिळवलेल्या शताक्षी इंद्रजित शिंदे या विद्यार्थिनीनं कम्प्युटर सायन्स शाखेला, तर 94.40% गुण मिळवलेल्या आयुष सचिन चाळकेनं कम्प्युटर इंजिनिअरिंग तसंच 89.80% गुण प्राप्त केलेल्या रुचा महादेव साठे हिनं सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेत प्रवेश घेतलाय. प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय. यावेळी उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेणके, विभाग प्रमुख डॉक्टर पी.के. शिंदे, प्राध्यापक एस.बी. शिंदे, प्राध्यापक अक्षय करपे, प्राध्यापक शीतल साळोखे, सुविधा केंद्र प्रमुख प्राध्यापिका अर्चना जोशी, प्रवेश प्रक्रिया सहसमन्वयक प्राध्यापक राज आलासकर तसंच पालक उपस्थित होते. डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थी आणि पालकांना सर्व प्रवेश प्रक्रियेची अचूक माहिती देण्यासाठी मार्गदर्शन केंद्र सुरू आहे. तज्ज्ञांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचं निरसन या ठिकाणी केलं जातं. तसंच शासनाच्या सुविधा केंद्रात प्रवेश प्रक्रियेच्या कागदपत्रांची पडताळणी, ऑप्शन फॉर्म भरणे, प्रवेश निश्चित करणे या गोष्टी काळजीपूर्वक केल्या जातात. त्यामुळं पालक आणि विद्यार्थ्यांचा पॉलिटेक्निककडं कल वाढतोय. पॉलिटेक्निकचा शैक्षणिक दर्जा आणि वर्षभर राबवलेल्या उपक्रमांमुळं डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकला प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालकांची पसंती मिळत असल्याचं प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी सांगितलं. डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकला याही वर्षी 10वी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या टॉप मेरिटच्या विद्यार्थ्यांनी पसंती दिल्याचं आम्हाला ॲडमिशनच्या दरम्यान पाहायला मिळते. हा पहिल्या राऊंडची ज्यावेळी ॲडमिशन झाली त्यानंतर बघितलं तर मेकॅनिकल विभागाला 96.20% गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेतला आहे. त्याचबरोबर कम्प्युटर सायन्समध्ये 95.80% गुण मिळालेले आहेत. त्याचबरोबर कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये 94.40% आणि सिव्हिलमध्ये 89.80% एवढे गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनी या पॉलिटेक्निकला प्रवेश घेतलेला आहे. वर्षभर ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज, सगळे उपक्रम आणि वेगवेगळ्या गोष्टी आम्ही ज्या विद्यार्थ्यांसाठी करत असतो आणि त्याचंच मूल्यमापन विद्यार्थ्यांनी करून या पॉलिटेक्निकला पसंती दिलेली आहे. हे सगळं करत असताना विद्यार्थी हाच आमचा ब्रँड ॲम्बॅसेडर आहे हे म्हणून आमचे सर्व विभाग प्रमुख असतील, टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ हा कार्यरत असतो. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील साहेब असतील, त्याचबरोबर उपाध्यक्ष आमदार सत्यजित बंटी पाटील साहेब असतील, ट्रस्टी ऋतुराजजी पाटील असतील, पृथ्वीराजजी पाटील असतील, या सर्वांचं खंबीर पाठबळ आम्हाला सातत्याने मिळत असतं. त्याचबरोबर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉक्टर गुप्ता सर यांचं मार्गदर्शनही या सगळ्या प्रक्रियेमध्ये मिळत असतं. आणि आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसापूर्वी MSBT मुंबई यांनीसुद्धा आमच्या पॉलिटेक्निकला सर्व विभागांना व्हेरी गुड हे रेटिंग दिलं होतं. त्यामुळं आपण जे वर्षभर काम करतो त्याचं मूल्यमापन हे सर्व स्तरावर म्हणजे शासकीय स्तरावर तर झालेलंच आहे MSBTच्या माध्यमातून, आणि विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या सर्व कामाचं मूल्यमापन करून आमच्या पॉलिटेक्निकवर हा विश्वास टाकलेला आहे. डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी एका चांगल्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. श्री क्षेत्र चोतिबा डोंगरावर 30 जुलै रोजी श्रावण षष्ठी यात्रा होणार आहे. या यात्रेच्या नियोजनासंदर्भात आज पन्हाळा शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी अधिकाऱ्यांची 4थी आढावा बैठक घेतली. या बैठकीत यात्रा काळातील वाहतूक मार्ग आणि वाहतूक सुरक्षेसंदर्भात प्रामुख्यानं चर्चा झाली.
ज्योतिबा डोंगरावर 30 जुलै रोजी होणाऱ्या श्रावण षष्ठी यात्रेच्या नियोजनासंदर्भात आज ज्योतिबा डोंगरावरील पोलीस चौकीत पन्हाळा शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली चौथी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. चैत्र यात्रेनंतरची श्रावण षष्ठी ही सर्वात मोठी यात्रा आहे. या यात्रेसाठी मोठ्या संख्येनं भाविक डोंगरावर दाखल होतात. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन नियोजन करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. यात्रेपूर्वी विद्युत यंत्रणा दुरुस्ती करण्यासह धोकादायक कठड्यांना रेलिंग बसवणं, स्वच्छतागृहांची संख्या वाढवणं, दर्शन मंडप, पार्किंग, पोलीस बंदोबस्त, मंदिरात मॅटिंग टाकण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. पाऊस सुरू असल्यानं या बैठकीत वाहतूक मार्गाच्या सुरक्षेवर प्रामुख्यानं चर्चा झाली. आदी कामासंदर्भात शिंगणे यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यामध्ये प्रामुख्यानं यात्रा रात्रीची आहे, त्यामुळं जी लाईटची सोय जी करायची आहे त्याविषयी विशेष सूचना देण्यात आलेल्या आहेत. काही महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून काही सूचना ज्याच्यावर जिथं लोड येऊ शकतो अशा भागासाठी काही एक नवीन कनेक्शन घेता येईल का याबद्दल ग्रामपंचायत प्रशासन कारवाई करणार आहे. त्याचबरोबर पोलीस विभागानं काही पार्किंग आणि याच्या ज्या सूचना दिलेल्या आहेत तर त्यानुसार म्हणजे जिथं आवश्यक लाईटची सुविधा पार्किंगमध्ये आणि मंदिर परिसरामध्ये जे पूल आपण करतो किंवा जो मार्ग करतो तर त्याच्याबाबतचे सुरक्षिततेच्या उपाययोजना यावरही चर्चा झालेली आहे. प्रशासनाच्या विविध विभागाचे अधिकारी, ज्योतिबा ग्रामपंचायत आणि देवस्थान समितीनं यात्रा काळात देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती यावेळी दिली. 20 जुलैपर्यंत सर्व तयारी होईल अशा पद्धतीनं नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बैठकीला पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे, पन्हाळा शाहूवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासो पवार, वाहतूक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग, अभिजित गावडे, ग्रामविकास अधिकारी विठ्ठल भोगम, ज्योतिबा देवस्थान समितीचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले, मंडल अधिकारी वासंती पाटील, विस्तार अधिकारी राजेंद्र तळपे, AK उपाध्ये यांच्यासह विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते. आता टाकूयात एक नजर महत्त्वाच्या घडामोडींवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. गोकुळ सोबत गोकुळ. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर. ऑगस्ट महिन्यात होणार सुनावणी. जनसुरक्षा कायदा UAPA कायद्याची डुप्लिकेट कॉपी. राज्याच्या दोन्ही सभागृहांना असा कायदा करण्याचा अधिकार नाही. प्रकाश आंबेडकरांची जोरदार टीका. आंब्यानं भरलेली लॉरी मिनी ट्रकवर उलटली, 9 जण ठार, अनेक जखमी. आंध्र प्रदेशातील अन्नमया जिल्ह्यातील घटना. गोमांस संदर्भात लवकरच कायदा आणणार, विधान परिषदेत पंकज भोयर यांची माहिती. गारगोट येथील सुनीता श्रीकांत यादव यांनी काही सावकारांकडून 10% व्याजदरानं पैसे घेतले होते. सावकारांना त्यांच्या मुद्दलपेक्षा जास्त व्याजदर देऊनही सावकारांकडून जादा रकमेचा तगादा आणि धमकावलं जात असल्याचा आरोप यादव यांनी केलाय. त्यांनी या बेकायदेशीर सावकारीबद्दल तक्रार देऊनही प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं 15 जुलै रोजी सकाळी 11 वाजता कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिलाय. भुदरगड तालुक्यातील गारगोटी गावच्या सुनीता श्रीकांत यादव यांनी गारगोटी सोनाळी गावातील काही सावकारांकडून 10% व्याजदरानं 19 लाख रुपये घेतले होते. 19 लाखांच्या बदल्यात अविनाश कुपटे, अमृता अविनाश कुपटे, शोभा विलास कुपटे, विलास कुपटे, रवींद्र कुपटे यांना 27,55,000 रुपये परत केल्याचं यादव यांनी सांगितलं. तसंच गारगोटी सोनाळी इथल्या पूनम शरद माने यांच्याकडूनही 10% व्याजदरानं घेतलेल्या रक्कमेचं व्याजासह 23,33,000 रुपये परत केलेत. मात्र व्याज देऊन सावकारांकडून कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप यादव यांनी केलाय. बेकायदेशीर सावकारी करून आर्थिक पिळवणूक करत असलेल्या खासगी सावकारकीविरोधात 9 मे रोजी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली होती. पोलीस अधीक्षकांनी पुढील तपासासाठी भुदरगड पोलीस ठाण्याकडे तक्रार वर्ग करूनही कोणतीही कारवाई केली नसल्याचं यादव यांनी सांगितलं. पोलीस खासगी सावकारांविरोधात कारवाई करत नसल्यानं 15 जुलै रोजी सकाळी 11 वाजता कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा सुनीता यादव यांनी दिलाय.
कोल्हापुरातील श्री विद्यालंकार क्लासेसमध्ये पालक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात चालू शैक्षणिक वर्षाच्या नियोजनाची आणि वर्षभरातील उपक्रमांची माहिती पालकांना देण्यात आली. कोल्हापुरातील श्री विद्यालंकार क्लासेसमध्ये पालक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. क्लासचे संचालक प्राध्यापक शिवाजी सावंत आणि नंदिनी सावंत यांनी उपस्थितांचं स्वागत केलं. यावेळी शिवाजी सावंत यांनी चालू शैक्षणिक वर्षाच्या नियोजनाची आणि वर्षभरातील उपक्रमांची माहिती पालकांना दिली. मेळाव्यात सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील 10वीमधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांनी मार्गदर्शन केलं. याप्रसंगी अश्विनी फाळके आणि नीता कदम यांनी पालकांनी वेळेचं योग्य नियोजन केल्यास आणि त्या नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी केल्यास विद्यार्थिनींच्या यशाचा आलेख चढताच राहतो असं सांगितलं. पालकांच्या शंकांचं शिवाजी सावंत आणि नंदिनी सावंत यांनी निरसन केलं. मेळाव्याला प्राध्यापक नितीन कुरणे, युवराज ढाणे, तुषार पाटील, सिमरन सय्यद, मेघा बाचणकर, अंजली भगत, अरुणा मोरे, संपदा पेटकर पाटील यांच्यासह पालक उपस्थित होते. गगनबावड्याहून नृसिंहवाडी बसस्थानकात येत असलेल्या एसटी बसच्या चालकाचं नियंत्रण सुटून बस थेट स्थानकातच घुसली. या अपघातात कुणालाही दुखापत झाली नसली तरी बसच्या समोरील भागाचं नुकसान झालंय. आज सोमवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमाराला हा प्रकार घडला. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. कोल्हापुरातील श्री सिद्धिविनायक मंदिरात आज श्री ज्ञानेश्वर माऊली रूपात गणपती बाप्पांची विशेष पूजा बांधण्यात आली होती. श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या वेशात सजवलेल्या गणपती बाप्पांचं मनोहारी रूप पाहून भाविक मंत्रमुग्ध झाले. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. रिव्हॉल्व्हर जवळ बाळगून न्यायालयात आलेल्या एकाला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. सुरेश संभाजी नरके असं त्यांचं नाव असून त्याच्यावर शस्त्र परवाना नियम अटी शर्तीचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकारानंतर रिव्हॉल्व्हर कमरेला लावून न्यायालयात येण्याचा रुबाब सुरेश नरकेंना कसा महागात पडला याची चर्चा न्यायालयाच्या आवारात रंगली होती. आज सकाळी शाहूपुरी पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार संजय पारळे हे कोल्हापूर जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत 3ऱ्या मजल्यावर सेवा बजावत होते. यावेळी जिल्हा सत्र न्यायाधीश S.S. तांबे यांच्या कोर्टात साक्षीसाठी आलेल्या एकाकडे रिव्हॉल्व्हर असल्याची माहिती पारळे यांना मिळाली. त्यानंतर अंमलदार पारळे यांनी संशयिताची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ परवाना असलेली एक रिव्हॉल्व्हर मिळून आली. जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत विना परवाना रिव्हॉल्व्हर घेऊन आलेल्या वाठारतर्फ वडगाव इथं राहणाऱ्या सुरेश संभाजी नरके याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात शस्त्र परवाना नियम अटी शर्थींचा भंग केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. दर्पण फाउंडेशन आयोजित NMMS शिक्षक मार्गदर्शन कार्यशाळा ही विद्यार्थ्यांच्या यशातील मोठा टप्पा ठरेल. यासाठी शिक्षकांनी भक्तीनं आणि कार्यक्षमतेनं कष्ट घेण्याची तयारी ठेवा असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्य अध्यक्ष भरत रसाळे यांनी केलंय. दर्पण फाउंडेशनच्या पुढाकारानं आणि प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूर महानगरपालिका तसेच माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीनं आयोजित शिक्षक मार्गदर्शन कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कोल्हापुरातील दर्पण फाउंडेशन आणि प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूर महानगरपालिका तसंच माध्यमिक शिक्षण विभागाच्या सहकार्यानं आज दादासाहेब मगदूम हायस्कूलमध्ये 8वीच्या NMMS परीक्षेसाठी शिक्षक मार्गदर्शन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. 2 दिवसीय कार्यशाळेचं उद्घाटन आज महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी बोलताना रसाळे यांनी कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या यशातील मोठा टप्पा ठरेल यासाठी शिक्षकांनी भक्तीनं आणि कार्यक्षमतेनं कष्ट घेण्याची तयारी ठेवावी असं आवाहन केलं. या कार्यशाळेत शिक्षक AR पाटील, विलास पाटील आणि दीपक पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी माध्यमिक उपशिक्षणाधिकारी अजय पाटील, कोल्हापूर महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी DC कुंभार, दर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष कुमार पाटील, उपाध्यक्ष राम भोळे, सचिव संजय कडगावे, सहसचिव सचिन यादव, कार्याध्यक्ष अरुण गीते, संचालक संजय पाटील, श्रीपाद रामदासी, युवराज सरनाईक, महादेव डावरे, मगदूम हायस्कूलचे मुख्याध्यापक बसवराज वस्त्रद, दर्पणचे सदस्य JK साठे, रमेश गंजाळ, प्रकाश सुतार आणि पदाधिकारी उपस्थित होते.
परमकल्याणकारी गुरुतत्व सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि भारताच्या उत्कर्षासाठी कार्यरत आहे. त्यामुळेच एक व्यक्ती म्हणून केवळ परिवारापुरता विचार न करता राष्ट्र आणि धर्मकार्यामध्ये स्वतःला झोकून देणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केलंय. ते गुरुपौर्णिमा महोत्सवाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी साधना आणि युद्धकाळातील कर्तव्ये या विषयावर बोलत होते. सनातन संस्थेच्या वतीनं गुरुपौर्णिमा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदा हा महोत्सव मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ, तेलुगू, मल्याळम, बंगाली आदी भाषांमध्ये देशभरात 77 ठिकाणी तर कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर शहर आणि गडहिंग्लज इथं आयोजित करण्यात आला. या महोत्सवात साधनेचे मौलिक दृष्टिकोन या मराठी भाषेतील ग्रंथाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी साधना आणि युद्धकाळातील कर्तव्ये या विषयावर मार्गदर्शन केलं. प्राचीन काळापासून प्रत्येक वेळी धर्माच्या आणि न्यायाच्या बाजूनं लढणाऱ्यांपेक्षा अधर्मीयांची संख्या आणि शस्त्रबळ दोन्ही अधिक होतं. पण अंतिम विजय हा धर्माचा झाला, कारण भगवंताचा आशीर्वाद धर्माच्या बाजूनं लढणाऱ्यांसाठी होता. आजही परमकल्याणकारी गुरुतत्व सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि भारताच्या उत्कर्षासाठी कार्यरत आहे. त्यामुळेच एक व्यक्ती म्हणून केवळ परिवारापुरता विचार न करता राष्ट्र आणि धर्म कार्यामध्ये स्वतःला झोकून देणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन अभय वर्तक यांनी केलं. असत्यमेव जयते पुस्तकाचे लेखक अभिजित जोग यांनी भारतीय समाजातील श्रद्धा, मूल्य नष्ट करण्याचं काम करण्यासाठी एक मोठी इकोसिस्टीम कार्यरत असल्याचं सांगितलं. धार्मिक, आध्यात्मिक असलेल्या वारीत संविधान दिंडी, समता दिंडी आणली जातीये. जेव्हा जेव्हा धर्मसंस्कृती यावर आक्रमण झाली तेव्हा तेव्हा गुरु परंपरेनं आपलं रक्षण केले. आताही आपण तोच भाग लक्षात घेऊन भारतातील महान गुरु परंपरेनुसार वाटचाल केली तर संस्कृतीवरील अतिक्रमण थोपवणं शक्य आहे, असं अभिजित जोग यांनी सांगितलं. यावेळी परमपूज्य धोंडीराम कृष्णा रक्ताडे महाराज, बजरंग दलाचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील, श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाच्या राज्य संयोजक पराग फडणीस, गीता मंदिरचे विश्वस्त हसमुखभाई शहा, अशोक गुरव यांच्यासह हिंदुत्वनिष्ठ वाचक, हितचिंतक, विविध संप्रदाय, विविध पक्ष, उद्योजक, विविध संप्रदाय अशा सर्व स्तरातील मान्यवर उपस्थित होते. समाजातील वंध्यत्वाच्या समस्येसंदर्भात शिवाजी विद्यापीठ आणि वैद्यकीय तज्ज्ञ समितीच्या माध्यमातून संशोधन करता येईल असं मत कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांनी व्यक्त केलं. इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रोडक्शन राज्य शाखा आणि कोल्हापूर ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनाकोलॉजी सोसायटी यांच्या वतीनं कोल्हापुरात आयोजित वंध्यत्व विषयक शास्त्रीय परिषदेत ते बोलत होते. वंध्यत्व हा एक गंभीर आणि वाढता आरोग्यविषयक प्रश्न असून यावर योग्य निदान आणि उपचाराची गरज आहे. या पार्श्वभूमीवर इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रोडक्शन राज्य शाखा आणि कोल्हापूर ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनेकोलॉजी सोसायटी यांच्या वतीनं हॉटेल सयाजी इथं वंध्यत्वविषयक 2 दिवसीय शास्त्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचं उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांच्या हस्ते झालं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर किरण कुर्तकोटी उपस्थित होते. या परिषदेमध्ये स्त्री-पुरुष वंध्यत्व, हार्मोन्स असंतुलन, आधुनिक उपचार पद्धती, जनुकीय चाचण्या आणि नवीनतम तंत्रज्ञान यासारख्या वंध्यत्वाच्या सर्व पैलूंवर सखोल चर्चा झाली. नवीन वैज्ञानिक उपचार पद्धती, कमीत कमी औषधाचा उपयोग करून करण्यात येत असलेली उपचार पद्धती, राज्यभरातील आणि देशपातळीवरील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ, इम्ब्रोलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट आणि या क्षेत्रातील अग्रणी संशोधक यांनी परिषदेत मार्गदर्शन केलं. यावेळी टेस्ट्यूब बेबीसारख्या आधुनिक उपचार पद्धती, त्यातील नवीन संशोधनाचं सादरीकरण झालं. यावेळी कमी होत असलेल्या प्रजनन दरासंदर्भात चिंता व्यक्त करून कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांनी जागतिक स्तरावरील संख्याशास्त्रातील संदर्भ दिले. भविष्यामध्ये शिवाजी विद्यापीठ आणि वैद्यकीय तज्ज्ञ यांच्यामध्ये एक अभ्यासगट तयार करून विविध अडचणींवर संशोधन करता येईल असं मत डॉक्टर शिर्के यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्र चॅप्टर ऑफ इसारच्या अध्यक्षा डॉक्टर पद्मरेखा जिरगे यांनी आपल्या कार्यकाळामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा आढावा घेतला.
यावेळी सर्व परिषदा तसंच नवीन गर्भतज्ञ निर्माण करण्याचा अभ्यासक्रम आणि IVF क्लिनिकमधील नर्सेसना विशेष प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर डॉक्टर जिरगे यांनी पुढील 2 वर्षांसाठी डॉक्टर अमित पत्की यांच्याकडे कार्यभार सोपवला. या परिषदेत डॉक्टर जयदीप टंक, नंदिता पालशेतकर, अमित पत्की, केदार गणला, तानाजी पाटील, रणजित किल्लेदार, साधना पटवर्धन, चैतन्य शेंबेकर, सतीश पत्की, मिलिंद पिशवीकर आणि प्रवीण हेंद्रे सहभागी झाले होते. करवीर तालुक्यातील उंचगाव कन्या मंदिर शाळेतील विद्यार्थिनींनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कामगिरीबद्दल या विद्यार्थिनींसह त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांच्या सन्मानार्थ गावातून मिरवणूक काढण्यात आली. करवीर तालुक्यातील उचगाव कन्या मंदिर शाळेतील विद्यार्थिनींनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 5वी शिष्यवृत्ती परीक्षेत तेजस्विनी गावडे या विद्यार्थिनीनं 85.33% गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवलंय. आरोही यादव आणि सृष्टी पोवार यांनी प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवलंय. वेदिका चव्हाण हिनं जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलाय. चैत्राली वाडकर आणि स्नेहल साळुंखे यांनी जिल्हास्तरावर झालेल्या हॅकॅथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरावर निवड निश्चित केली आहे. ज्ञानेश्वरी रेवडे आणि वैष्णवी बांदार यांनीही शिष्यवृत्ती परीक्षेत चांगले गुण मिळवलेत. या सर्व गुणवंत विद्यार्थिनींसह त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी गावातून सवाद्य गुणगौरव मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सरपंच मधुकर चव्हाण, अश्विनी चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कृष्णात रेवडे, उपाध्यक्ष गणेश नागटिळक, ग्रामसेवक राजेंद्र गाडवे, महसूल अधिकारी शरद पाटील, मधुकर चौगुले, मच्छिंद्र सुतार, माजी मुख्याध्यापक शहाजी पाटील, मुख्याध्यापक नारायण बेळणेकर, शिष्यवृत्ती मार्गदर्शक सुभदा सुतार, प्रज्ञाशोध मार्गदर्शक निशा काजवे, आशाराणी भोसले, रेखा मांडरेकर यांच्यासह सर्व शिक्षक, शाळेतील कर्मचारी उपस्थित होते. 8 दिवसांपूर्वी गगनबावडा तालुक्यातील साखरी इथले शेतकरी पांडुरंग कोटकर यांचं घर अतिवृष्टीमुळे कोसळलं. मे महिन्यात त्यांनी हे नवं घर बांधलं होतं. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कोटकर यांचं प्रापंचिक साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. NSIUIच्या कोल्हापूर जिल्हा पदाधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी कोटकर कुटुंबियांना 20,000 रुपयांची मदत केली आहे. गगनबावडा तालुक्यातील साखरी इथल्या पांडुरंग कोटकर यांनी यावर्षी मे महिन्यातच नवं घर बांधलंय. 8 दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे घराचं छत पूर्णपणे कोसळून कोटकर कुटुंबियांवर बेघर होण्याचं संकट ओढवलंय. सुदैवानं या दुर्घटनेत कुणीही जखमी झालं नसलं तरी कोटकर कुटुंबियांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. कोटकर कुटुंबियांवरील या आघाताची माहिती मिळताच कोल्हापूर जिल्हा विद्यार्थी काँग्रेस अर्थात NSUIनं कोटकर कुटुंबियांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार नुकतीच या कुटुंबाला 20,000 रुपयांची मदत करण्यात आली आहे. या मदतीबद्दल कोटकर कुटुंबियांनी NSUIच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिलेत. यावेळी NSUIचे अक्षय शेळके, उमेश पाडळकर, मुबीन मुश्रीफ, अथर्व चौगुले, निपुण चौगुले, विनायक पाटील, प्रणव पाटील, यश शिर्के, स्वराज भाट, उदित नांद्रे, ऋतुराज पाटील, प्रथमेश पाटील यांच्यासह साखरी गावचे सरपंच किरण कांबळे, पांडुरंग पाटील, प्रकाश मेंगाणे, संजय घाटगे, तानाजी घाटगे, डॉक्टर मानाजी पाटील, सुरेश खांदारे, नेताजी पाटील, तानाजी मेंगाणे, दत्तात्रय कोटकर आदी उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शक्तीपीठ महामार्ग आणि अलमट्टी धरणाच्या उंचीवाढी विरोधात जनजागृती करण्यासाठी कोल्हापुरात मेळावा आयोजित करण्यात येणार. महाविकास आघाडीच्या कोल्हापुरात झालेल्या बैठकीत निर्णय. कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघांची प्रारूप रचना जाहीर. प्रारूप रचनेनुसार करवीर आणि कागल या तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेचा प्रत्येकी एक मतदारसंघ वाढला. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शनं. सकल मराठा समाजासह विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग. शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करत राजेश क्षीरसागर विमान घेतील. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवलेंची आमदार क्षीरसागरांवर बोचरी टीका.
आणि मद्यावरील करवाढीबरोबरच मद्य विक्रेत्यांच्या वार्षिक परवाना शुल्क वाढीविरोधात मद्य विक्रेत्यांच्या राज्यव्यापी बंदमध्ये कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विक्रेत्यांचा सहभाग. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.